ओके. तो आज आपल्याला यामध्ये स्कर्टिंगचा कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो ते करण्याकरता इथे आपण लेयर प्रॉपर्टीला जातोय. एक नवीन लेयर ऍड करून घेऊया, ज्याचं आपण नाव देऊन टाकतोय स्कर्टिंग. स्कर्टिंग मध्ये इथे आपण एक कलर चूज करूया. हा एक कलर आपण घेतलाय आणि लाईन वेट त्याचं थोडं आपण इन्क्रीज करूया, समथिंग 0.5. याला ओके केलंय, क्लोज केलंय. आता यामध्ये करंट लेअर हा आपला स्कर्टिंगचा सेट करायचा आहे आणि इथे जे काही पेंटचा लेअर आहे त्याला आपण परत फ्रीज करतोय. नेक्स्ट वन, फ्लोअर स्लॅबचा पण इथे लेअर आहे, बट येस, फ्लोअर स्लॅबचा पण लेअर आपण इथे फ्रीज करून घेऊया. ओके. ओके, फ्लोअर स्लॅबचा लेअर आपण झिरो करून घेतला, फ्रीज करून घेतलाय. त्यानंतर इथेच आपल्याला स्कर्टिंग कॅल्क्युलेट करायचं. सो स्कर्टिंग म्हणजेच काय, तो जे आपण वॉलला बॉटम साईडला जे काही फ्लोअर अप्लाय करतो, त्यानंतर जे काही व्हर्टिकल सेक्शन मध्ये फ्लोअर अप्लाय करतोय, म्हणजे जे काही टाइल्स अप्लाय करतोय त्याला आपण बेसिकली स्कर्टिंग असं म्हणतोय. ओके. तो इथे जे काही वॉल असणार आहे सेक्शन मध्ये आपण जर चेक केलं आणि इथे आपण एक जस्ट राईट सेक्शन बनवला, तर इथे ही वॉल स्कर्टिंग आपण त्याला म्हणत असतो. तो स्कर्टिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं मार्केटमध्ये रेडीमेड स्कर्टिंग पण भेटत असते. तो त्याचे काही एक्झाम्पल्स आपण इथे चेक करूया. ओके. सो हे टाइप्स आहे स्कर्टिंगचे. तर हे जे काही बॉटम साईडला आपल्याला दिलेत ते आहेत स्कर्टिंग. ओके. तर हे काही रेडीमेड स्कर्टिंग पण आपल्याकडे अवेलेबल असतात, किंवा आपण टाइल्सचे जे काही कट आहेत ते कट इथे अप्लाय करतोय. ओके. सो स्कर्टिंग आपण टाइल्स नावाने इथे सर्च केलं तर हे टाइल्स मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. ओके. या प्रकारचे हे टाइल्स मध्ये आपण अप्लाय करत असतो. त्या स्कर्टिंगला आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. स्कर्टिंग हे बेसिकली रनिंग मीटर मध्ये कॅल्क्युलेट केलं जात आहे. ओके. सो ते आपण इथे मोजणार आहे आणि इथे स्टेअर केसवर पण स्कर्टिंग असते. सो स्टेअर केसवर पण आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. इथे पण याला क्लोज करूया. ओके. सो इथे आपण स्कर्टिंग बघणार आहे. तो स्कर्टिंग कॅल्क्युलेशन करण्याकरता बेसिकली आपल्याला लेंथ लागणार आहे फक्त. सो इथे आपण स्कर्टिंगचा लेयर तयार केलाय. एक आपण पॉलीलाईन क्रिएट करून घेऊया. पॉलीलाईन घेतल्यानंतर इथेच आपण ह्या सेक्शन पासून स्कर्टिंग ड्रॉ करायला स्टार्ट करूया. तो स्कर्टिंग मध्ये इथे आपण जर बघितलं तर हा डोर आहे. डोरच्या साधारणतः ह्या एंड पर्यंत एक स्कर्टिंग आपल्याला स्टार्ट करायची आहे. आता यामध्ये पण काही वेळा स्कर्टिंग ही ह्या मिड पर्यंत येते किंवा डोरच्या एंड पर्यंत पण जाते, बट डिपेंड आहे की आपण डोरची पोझिशन कशी घेतोय. ओके. तो स्कर्टिंग आपण सध्या तरी इथूनच स्टार्ट करतोय. सो फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, थर्ड. ओके. आणि ह्या एंड पर्यंत अशी आतमध्ये स्कर्टिंग आपण प्लेस करतोय. हे झालंय इथपर्यंत. नेक्स्ट वन, इथूनच आपल्याला परत स्टार्ट करायचे. अगेन आपण पॉलीलाईन पिक करूया. हा पॉईंट इथे ऍक्टिव्हेट केलाय, तर आपण प्लेस करून तो आपण स्टार्ट केलाय असं स्कर्टिंग. आता यामध्ये जर इकडचा फ्लोर वेगळा असेल तर त्या बाजूचं स्कर्टिंग त्याप्रमाणेच क्रिएट केलं जाणार आहे. तो रिक्वायरमेंट नुसार तुम्ही स्कर्टिंग घेऊ शकता. इथेच आपण स्कर्टिंगला इथे एंड करून घेतोय. सो ह्या डोअर पर्यंत समथिंग याप्रमाणे हा जो पॉईंट आहे इथपर्यंतच मी याला प्लेस करतो. नेक्स्ट वन, स्कर्टिंग आपल्याला इथूनच पुढे स्टार्ट करायचं आहे, एंड पर्यंत घेऊन जायचंय. तर हे झालंय बेडरूम करता स्कर्टिंग. ओके. ह्या सगळ्या लेंथ काय आहेत, स्कर्टिंगच्या लेंथ आहेत. यामध्ये मी थोडं याला एक वर्टेक्स ऍड करून घेतो फक्त. ऍड वर्टेक्स केलाय. इथे एक हा सेक्शन नियर अबाउट याच्या पॅरलली इथे प्लेस केलाय. हा सेक्शन इथे पॅरलली प्लेस केलाय. तर हे आपलं ॲज्युम आहे, कारण की रिक्वायरमेंट कशी आहे ती आपल्याला अजून कन्फर्म नाही. सो त्यानुसार आपण याला प्लेस करतोय. ओके. सो हे ॲज्युम आपलं घेतलंय. आता इथे एवढं तर स्कर्टिंग आपण घेतलंय. इथे नको असेल तर सिम्पली आपण इथे कर्सर ठेवूया आणि याला म्हटलंय रिमूव्ह वर्टेक्स. मी इथे एक्सप्लोर करतोय. ही लाईन डिलीट केली. पॉइंट, ही एक लाईन जॉईन डिलीट करून ठेवूया. सो स्कर्टिंग मी एवढंच ठेवतोय.
कन्सिडर करूया की इथून पुढचा स्कर्टिंगचा जो काही पार्ट आहे तो वेगळा येणार आहे, म्हणजे तो लिव्हिंग रूम करता स्कर्टिंग आपण कन्सिडर करूया. आता इथंच आपण जर विचार केला तर बेडरूमचं स्कर्टिंग हे आपण लिस्ट कमांड घेतोय, LI स्पेस. आता यामध्ये हा एक सेक्शन आपण सिलेक्ट केलाय, हा टोटल सेक्शन सिलेक्ट होतोय, स्पेस दिला तर त्याचा जो काही लेंथ आहे तो 8.7 मीटर आहे. ओके, 8701 म्हणजेच 8.7 मीटर. आता यामध्ये जर इथे आपण कंटिन्युटी दाखवली तर इथे आपल्याला डिरेक्शन्स पण घ्यावे लागतील. ओके, सो समथिंग आपण कंटिन्युटी दाखवून एकदा कॅल्क्युलेट करूया. सो हे इंडिव्हिज्युअल कॅल्क्युलेट करावं लागेल. पॉलीलाईन घेतलंय आपण. लाईन मध्ये समथिंग आपण इथून या कॉर्नर पासून असं स्कर्टिंगला ड्रॉ करायला स्टार्ट करूया. या पॉईंट पासून इथे, नेक्स्ट वन हे. एस्केप बटन प्रेस केलं तर हा पूर्ण एरिया आपण बघितलाय. तर याचं लेंथ आपल्याला हवं आहे फक्त. सो लेंथ आपण याची कॅल्क्युलेट करतोय. सो लेंथ करण्याकरता तर इथे आपण आतमध्ये पण याला थोडं ऍड करून घेऊया, कारण की आतमध्ये ऍड झालेलं नाहीये. ऍड वर्टेक्स केलाय. ओके, देन ऍड वर्टेक्स, वर्टेक्स आपण ऍड करून घेऊ. एक प्लेस केलाय. नेक्स्ट वन, ऍड वर्टेक्स, ऍड वर्टेक्स याप्रमाणे. आता हे झालंय स्कर्टिंग सेट. ओके, आता यामध्ये आपल्याला याची लेंथ कॅल्क्युलेट करायची. सो लिस्ट कमांड घेतली, सिलेक्ट ऑब्जेक्ट स्पेस, याची टोटल लेंथ आहे 14.74. सो इथे आपण अगेन हा एक फॉर्मॅट जो आहे तोच कॉपी करून घेऊया. कॉपी, स्पेस, सिरियल नंबर 1 इथे आपण नाव देऊन टाकूया बेडरूम. बेडरूम नंबर 2 14.71. आता याची हाईट आपण इथे कॅल्क्युलेट करणार नाही. सो हाईटचा कॉलम आपल्याला रिक्वायर्ड नाहीये, फक्त आपल्याला लेंथ रिक्वायर्ड आहे. ओके, सो स्कर्टिंग ही आपण बेसिकली रनिंग मीटर मध्ये मोजतोय, तर लेंथ रिक्वायर्ड आहे. इथेच आपण इज इक्वल्स टू करतोय लेंथ मल्टिप्लाइड बाय नंबर आणि इंटू केलं तर त्याची टोटल लेंथ आहे 29.42 आणि याचं युनिट आहे RM, रनिंग मीटर. बट यामध्ये काही डिडक्शन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. सो डिडक्शन्सचा जर विचार केला तर इथे D1 चे 2 डिडक्शन्स आहेत आणि D3चं एक डिडक्शन आहे. यामध्ये विंडोचं डिडक्शन येणार नाही. ओके, सो D1 चे 2 डोर्स आहेत. सो सिम्पली आपण इथे नाव टाकतोय D1. इकडे 2 आहेत म्हणजे पलीकडच्या बाजूला पण 2 आहेत, म्हणजेच याचे डिडक्शन होतील -4. त्याची लेंथ फक्त आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सो D1 ची जी काही लेंथ आहे ती बेसिकली इथे आपण चेक केलं तर 0.9 मीटर आहे. So इथे आपण 0.9 मीटर घेतोय आणि याची टोटल क्वांटिटी, यालाच आपण इथे खाली ड्रॅग करून घेऊया 3.6. त्यानंतर पुढचं जे काही डिडक्शन येणार आहे ते आहे D3चं. सो D3 आपण इथे कॅल्क्युलेट करूया. D3चं आहे -2, कारण की ह्या बाजूला 1 आहे D3. ओके, आणि एकदाच डिडक्ट होतोय, डबल डिडक्ट होणार नाही, एकदाच डिडक्शन मध्ये येणार आहे. तो एवढा सेक्शन फक्त आपल्याला डिडक्ट करायचा आहे, ह्या पॉईंट पासून ते ह्या पॉईंट पर्यंत. आणि हा इथून इथपर्यंत कंटिन्यू असणार आहे, इथून इथपर्यंत कंटिन्यू आहे. सो ही जी काही एवढी लेंथ आहे ही एवढी लेंथ फक्त आपल्याला कट करून घ्यायची आहे. तसंच इथे पण आपण D1 चा विचार केला तर आपल्याला फक्त एवढी लेंथ कट करायची, बाकी हे स्कर्टिंग इथपर्यंत आपण कन्सिडर करतोय. ओके, सो D3चा जो साईज आहे तो आहे 750. सो 0.75 आणि याचं जे काही आन्सर येईल ते आहे 1.5. रनिंग मीटर हे सगळ्यांसाठी आपलं सेमच असणार आहे. आता याचमध्ये टोटल स्कर्टिंगचा जर विचार केला तर इथे आपण नाव टाकले टोटल इज इक्वल्स टू सम, ब्रॅकेट ओपन, सगळ्यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे, शिफ्ट एंटर. तर हे झालंय आपलं 24.32 रनिंग मीटर याप्रमाणे. त्यानंतर सेकंड आपण कॅल्क्युलेट करतोय. सेकंड मध्ये इथे आपण लिव्हिंग रूम करता कॅल्क्युलेट करूया. सो पॉलीलाईन घेतलाय, या पॉईंट पासून आपण स्टार्ट केले इथपर्यंत. इथे तर इथेच आपण एंड पर्यंत घेऊन जातोय.
रिमूव्ह व्हर्टेक्स करूया. या व्हर्टेक्सला थोडं आपण खाली शिफ्ट करतो याप्रमाणे. तर हे झाले त्याची लेंथ. सिम्पली लिस्ट कमांड, लिस्टमध्ये त्याचं लेंथ आहे 18.3. तो लिव्हिंग डायनिंग नंबर ऑफ सेक्शन्स 2, 18.3 meters आणि क्वांटिटी. सो इट्स इक्वल्स टू 18.3 मल्टिप्लाइड बाय 2. आणि याचे डिडक्शन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. सो डिडक्शन्स मध्ये पहिले तर इथे चेक करायचंय डी वन चे किती रोर्स आहेत. सो इथे आपण डी पासून स्टार्ट करूया. सो हा डी सेक्शन आहे आणि डी ला इथे मी थोडं एक्स्ट्रा प्रोजेक्शन घेतोय पलीकडच्या बाजूला. तर हे असं घेतलं तरी चालेल किंवा कसं. सो इथे आपण डी चं डिडक्शन करूया. 1.2 मीटर्स आहे. सो डी -2 1.2 मीटर्स. देन अगेन डी वन चे डोअर्स आपण कॅल्क्युलेट करूया. सो डी वन इथं आहे 1. नेक्स्ट 2. डी 2 आणि डी 1 सेमच आहे. तो त्या दोघांची माप आपण सेमच घेतोय. सो 1 2 देन 3. 3 येणार आहेत म्हणजे टोटल नंबर ऑफ आहे 6. डबल -6. साईज आहे 0.9. नेक्स्ट वन डी डी 2 आणि डी 3. इथं आपण अशी दोन नावं देऊया. डी 2 / डी 2, डी 1 / डी 2. नेक्स्ट वन डी 3. डी 3 चे डोर्स आपण चेक केलं तर एक आहे. ओके. सो डी 3 विल बी 1 म्हणजेच -2 आपण घेणार आहे. डबल 0.75. आणि इथेच स्लाइडिंग डोअर आहे. स्लाइडिंग डोअर ते असणार आहेत -2. त्याची लेंथ आहे समथिंग 1.8 और 2 मीटर. चेक करूया. फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, 2 मीटरची लेंथ आहे. So इथे 2 मीटर्स. नेक्स्ट सिलेक्ट ड्रॅग. नेक्स्ट अगेन टोटल इज इक्वल्स टू सम ब्रॅकेट ओपन सिलेक्ट ऑल एंटर. 23.3 रनिंग मीटर एवढं त्याचा क्वांटिटी असणार आहे. हे झालंय लिव्हिंग डायनिंग करता. आता याच नंतर बेडरूम करता पण आपण सेम पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट वन इथेच युटिलिटी बाल्कनी करता पण सेम पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो. सो इथे आपण बाल्कनी करता कॅल्क्युलेट करूया. सो पॉलीलाईन घेतलंय आपण. या पॉईंट पासून आपण स्टार्ट करूया झूम करून. ओके. सो यामध्ये रिडक्शन येणार आहे ते फक्त आता या स्लायडिंग डोअरचं आणि डोअरचं. सो बाल्कनी थर्ड नंबर 2 sections. लिस्ट कमांड सिलेक्ट ऑब्जेक्ट स्पेस 10.767. 10.767. 2 डेसिमल प्लेस पर्यंत कॅल्क्युलेशन करायचे. 77. बाल्कनी झालंय. त्यानंतर स्लायडिंग डोअरचं डिरेक्शन घ्यायचं आपल्याला. स्लायडिंग डोअर 2 -2. 2 मीटर लेंथ आहे. नेक्स्ट वन. सो इथे डी 1चं डोअर आलंय. सो डी 1चं डोअर पण आपल्याला डिडक्शन मध्ये घ्यायचंय. डी 1 -2 लेंथ विल बी 0.9. नेक्स्ट वन टोटल is equals to sum bracket open select all shift bracket close रनिंग मीटर. तर ही याची
व्हॅल्यू आली. तर ह्याप्रमाणे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे. त्यानंतर स्टेअर केस करता कॅल्क्युलेट करायचे. तर स्टेअर केसमध्ये इथे आपण जर विचार केला तर त्याला स्टेपला दोन्हीकडे स्कर्टिंग आपल्याला अप्लाय करायचं. सो त्यामध्ये लँडिंगवर पण स्कर्टिंग असणार आहे ह्या प्रकारचं. हे लँडिंगचं स्कर्टिंग असणार आहे. आणि जेव्हा आपण स्टेअरकेसचा विचार करतोय तर स्टेअरकेसला रायझरला पण स्कर्टिंग असणार आहे आणि ट्रेडला पण स्कर्टिंग असणार आहे. तर याचाच विचार आपण पॉलीलाईनने करूया. पॉलीलाईन मध्ये इथे स्कर्टिंगची लेंथ आपण अशी कॅल्क्युलेट करून घेतोय. ओके. आता हे लँडिंग पर्यंत आलंय तर आपल्याला इथपर्यंतच हे कॅल्क्युलेशन करायचे. हे झालंय. आणि इथून एक लाईन फक्त आपण ऍड करूया. ऍडव्हर्टेक्स. इथून जो वरचा पार्ट असणार आहे तो लँडिंगचा असणार आहे. ओके. त्याची लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायची. सो सिम्पली मी इथे लिस्ट कमांड घेतोय. सिलेक्ट ऑब्जेक्ट स्पेस. सो त्याची लेंथ आहे 4.652. ओके. नेक्स्ट वन. आता यामध्ये पण वरचा सेक्शन पण आपण ऍड करून घेऊया. सो पॉलीलाईन. आता हे स्कर्टिंग आपण एका बाजूचं कॅल्क्युलेट करतोय बट ऍक्च्युली हे स्कर्टिंग बोथ साइड असणार आहे. ओके. बट ऍज पर रिक्वायरमेंट आहे. असं काही नाही. जर रेलिंग वगैरे यामध्ये कुठल्या वेगळ्या प्रकारचं असेल तर स्कर्टिंग फक्त एकाच बाजूला येतं. सो ते स्पेसिफिकेशन आपल्याला माहिती असायला पाहिजेत. याप्रमाणे ही एक झालंय. आणि इथे लँडिंग करता कॅल्क्युलेट करायचे. तर लँडिंगची जी काही लेंथ आहे स्कर्टिंगची ते आपण इथून कॅल्क्युलेट करूया. इथे पॉलीलाईन घेतलंय. फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, थर्ड पॉईंट आणि फोर्थ पॉईंट याप्रमाणे. तर इथे लिस्ट कमांड घेतली. आपण सिलेक्ट करूया याला. स्पेस दिलं. त्याची जी काही लेंथ आहे ती 5142 आहे. सो इथं आपण कॅल्क्युलेट करूया. 5142 प्लस लिस्ट कमांड सिलेक्ट स्पेस 4652 4652 प्लस 4652 सेमच आहे. प्लस 4652. ओके. आता हे 4652 हे एका बाजूचं आहे. दुसऱ्या बाजूला जर पलीकडे म्हटलं तर तेवढंच 4652 परत ऍड करायला लागेल. आणि यामध्ये पण दोन्ही बाजूचं स्कर्टिंगचा विचार केला तर 4652 परत ऍड करायला लागेल. सो प्लस 4652 प्लस 4652 एंटर केलं तर 23.75 एवढी याची लेंथ येते. 23.75 आपण घेऊया. इथे आपण स्टेअरकेस नाव देतोय फोर्थ स्टेअरकेस. यामध्ये एकच सेक्शन येणार आहे कारण की आपण टोटल कॅल्क्युलेशन करून घेतलेत. लेंथ आहे 23.75. 23.75 मीटर्स. आणि यामध्ये लेंथ मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ आयटम्स एंटर केलं. त्यामध्ये डिडक्शन कुठल्याही प्रकारचं येणार नाही. हे झालंय सेट. हे स्टेअरकेसच्या बाबतीत. आता याचमध्ये इथे आपण जर चेक केलं तर इथे हा लँडिंगचा सेक्शन इथे अवेलेबल आहे आणि तो आपल्याला प्लेस करायचा आहे. तर या लँडिंगच्या सेक्शन मध्ये फक्त एवढंच स्कर्टिंग येणार आहे. हे सगळ्या डिडक्शन मध्ये जाणार आहे. ओके. सो स्कर्टिंग आपण इथपर्यंत ऑलरेडी कॅल्क्युलेट केलंय या पॉईंट पर्यंत. इथून पुढचं सेक्शन फक्त आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तो हा झालाय मेन लँडिंगचा सेक्शन. तर इथेच आपण एक रेक्टेंगल ड्रॉ करून घेतलाय याप्रमाणे. हा झालाय रेक्टेंगल. याला परत आपण लिस्ट कमांड घेतोय. ओके. लिस्ट कमांड घेतली. आता याला मी एक्सप्लोर करतोय. ऍक्च्युली इथे स्कर्टिंग येणार नाही. तर याला मी डिलीट केलं. ओके. स्कर्टिंग साधारणतः ह्या भागात येईल फक्त इथे आडवं एक. सो इथे लाईन आपण ड्रॉ करून घेतली फक्त. ओके. या भागात येणार आहे. ऑलरेडी ह्या साईडला आणि ह्या बाजूला आपण ते स्कर्टिंग कॅल्क्युलेट करून घेतलंय. आता इथेच आपण जर याचा विचार केला तर इथे मॅन्युअलीच आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. पण मी याला डिलीट करतो. मॅन्युअली कॅल्क्युलेट कसं करणार. तर इथे आपण याला डायमेन्शन देऊन टाकूया. फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट 200. नेक्स्ट वन फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट 302. फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट 151. 2550. ओके. सो इथे आपण जर यांची सगळ्यांची ऍडिशन केली. ओके. सो इथे 204 आहे प्लस 302 आहे प्लस 151 आहे प्लस 2549
प्लस आता इथे जो काही आपण सेक्शन कॅल्क्युलेट केलाय तो इथे पण आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल. सो त्यासाठी प्लस 151 प्लस 302 एंटर केलं तर 3659 नियर अबाउट 3.66 मीटरचं स्कर्टिंग आपण कॅल्क्युलेट करतोय. सो 3.66 लँडिंग करण्याकरता 5th लँडिंग 3.66 कॉपी पेस्ट याप्रमाणे. तर हे झालंय त्या स्कर्टिंगचे कॅल्क्युलेशन. याप्रमाणे आपण स्कर्टिंग कॅल्क्युलेट करू शकतो. तर जिथे जिथे तुम्हाला लागेल तिथे तुम्ही हे कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. ओके. WC बाथमध्ये इथे स्कर्टिंग येणार नाही कारण की ऑलरेडी टाईल्स आहेत, तर त्या टाईल्स आपण तिकडे अप्लाय करणार आहे. आणि नेक्स्ट आपण किचनमध्ये पण काय केलंय, बऱ्याच ठिकाणी टाईल्स अप्लाय केल्यात, तर त्या जिथे जिथे फ्लोअर पर्यंत टाईल्स येणार आहेत तिथे तिथे आपण स्कर्टिंग यूज करणार नाही. बाकीच्या सगळ्या ठिकाणी आपण स्कर्टिंग यूज करणार आहे. सो ॲज पर स्पेसिफिकेशन आपल्याला हे चेक करायचे की स्कर्टिंग कुठे येणार आहे आणि कुठे येणार नाही, आणि त्याप्रमाणे त्याची क्वांटिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे.